घाटकोपरमध्ये दरड कोसळलेली होती। गौसिया चाळ परिसरात ही दरड कोसळली, ज्यात 6 जणांचा मृत्यू झालाय। 2 ते 3 घरांवर ही दरड कोसळली। रात्रभर झालेल्या पावसामुळे या परिसरात 2 ते 3 घरांवर ही दरड कोसळली, ज्यात 6 जणांचा मृत्यू झालाय। घाटकोपरमधील गौसिया चाळ या ठिकाणी आपण आता पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी आहे ते बचाव कार्य सध्या एनडीआरएफ असेल टीडीआरएफ असेल या दोन्ही जवानांकडून आहे ते त्यासोबतच अग्निशमन दल यांच्याकडून सुरू आहे। हा संपूर्णपणे आपण जर परिसर पाहिला तर अत्यंत दाटीवाटीचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी ह्या टेकडीला लागून ही संपूर्णपणे घरं आहेत ती बांधण्यात आलेली आहेत आणि या ठिकाणी जे पिंपळाचं झाड होतं आणि पिंपळाच्या झाडाला धरूनच एक मोठा दगड आहे तो या टेकडीचा आहे, तो या ठिकाणी पडला आणि त्या ठिकाणी खाली असलेल्या जवळपास 5 ते 6 घरांवरती आहे ते ही दरड आहे ती पडलेली आहे आणि या ठिकाणाहून आतापर्यंत 2 जणांना आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे, परंतु त्यांचा मृत्यू आहे तो झालेला आहे। तो युद्ध पातळीवरती या ठिकाणी आहे ते सर्व बचाव कार्य आहे ते सुरू आहे। 3 वाजता ही संपूर्ण दरड आहे ती पडली, त्यानंतर 4-4:30 वाजता या ठिकाणी मदत ही पोहोचलेली आहे आणि त्यानंतर हे बचाव कार्य आहे ते सध्या सुरू आहे। शोध मोहीम या ठिकाणी पार पडते। एनडीआरएफच्या जवानांकडून या ठिकाणी वरती देखील जो आढावा आहे तो घेतला जातोय आणि या माध्यमातून ही संपूर्णपणे बचाव कार्य आहे ते सध्या सुरू आहे। आसिफ मलिक सह निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, मुंबई।